संगमेश्वर स्टँडच्या पाठीमागे तुम्हाला गडगडी नदी समोर दिसेल आणि समोर देवरुखातून हा येणारा रस्ता संगमेश्वर देवरुख जॉईन करतो। इथून 16 किलोमीटर देवरुख आहे आणि समोर तुम्हाला मारुतीचं मंदिर दिसतंय। नमस्कार मित्रांनो, परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता आपण देवरुख रोडला आहोत आणि आज नमनाला खेडमध्ये जायचं आहे। तर मी इथे संगमेश्वरला थांबलो आहे आणि तिकडून देवरुखातून नमनवाले येत आहेत, आपल्याला ट्रकात चढायचं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्या अगोदर तुम्हाला दाखवतो आपण आता देवरुख रोडला थांबलेला आहे। इथे बघितलात तर इकडे जो आपला संगमेश्वरचा स्टँड आहे तो इथे आहे आणि इथं आपण दादाच्या रॅम्पवर थांबलेला आहे। बघा इथे गाड्या लागल्यात आणि इकडं नाही, हा देवरुख रोड। इथे मारुतीचं मंदिर तुम्हाला दिसतंय आणि ही आहे लक्ष्मी ट्रेडर्स। आमच्या इथे सर्व प्रकारचे पेवर ब्लॉक मिळतील। कोणाला पेवर ब्लॉक हवे असतील तर प्रवीण कांसरे यांना संपर्क साधू शकता। इथे मोबाईल नंबर दिलेला आहे आणि आमच्या गावातच आहे ते बनवले जातात, तर संपर्क साधू शकता। आलेत नमनवाले, चला आता आपण जाऊया। फायनली आपण आता पुढे बसलेलो आहोत आणि आता आपण संगमेश्वर सोडतोय। आजचा जो नमनाचा शो आहे तो 19वा आहे आणि इकडे संतोष गुरव आणि ड्रायव्हर विकास गुरव तुम्हाला दिसतील। खेडला नमन असल्यामुळं हे लोक निघाले तिकडून 6 वाजता आणि संगमेश्वरला 6:30ला पोचले आणि आपल्याला खेडला जाईपर्यंत जवळजवळ 8:30 वाजणार आहेत। त्याच्यामुळं दिवसाच आज निघालेत नमनाला। हायवेचं काम जोरदार चालू आहे। तुम्ही बघितलात तर संगमेश्वरचा पार्ट तेवढा राहिला आहे। तुम्ही खेडकडे गेलात किंवा राजापूरकडे गेलात तर तुम्हाला हायवे झालेला दिसेल, पण जोरदार काम चालू आहे। ही आमची शाळा आहे, ही माझी शाळा 10वी पर्यंत 12वी पर्यंतची। पूर्वी इथे जे मंदिर होतं ते एका बाजूला होतं, आता हे मध्ये गेलंय आणि डाव्या साईडून हायवे काढलाय। पहिला हायवे हा उजव्या साईडला होता छोटा। पुढे गेल्याच्या नंतर आपण आता पोचलोय शास्त्री पुलावर आणि इथून डाव्या बाजूला गेलात तर माझं गाव लागतं। आपल्याला स्ट्रेट जायचं आहे, पुढे मुंबई गोवा हायवे आपल्याला धरून जायचं आहे। इथून तुम्ही लेफ्ट मारला तर हा रोड जातो, डिंगणी रोड आहे, हा माझ्या गावातून रोड जातो आणि या गावातून आपण शॉर्टकट गणपतीपुळ्याला सुद्धा जाऊ शकतो। कुनगुसचा जो ब्रिज आहे तो क्रॉस करून जवळ पडतं। पुढे आपण चाललोय आता, आपल्याला इथे आपलं संगमेश्वरचं रेल्वे स्टेशन भेटेल। त्याच्यानंतर पुढे आपल्याला जेव्हा तुरळमध्ये जाऊ तिथे आपल्याला गणपती बाप्पांना नारळ सुद्धा द्यायचा आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन झालेलं रेल्वे स्टेशन तुम्ही बघाल। पुढे रस्ता पण इकडे चांगला आहे रस्ता।
गाडी पोचली तुरळला आणि या तुरळच्या गणपती मंदिरामध्ये नारळ दिला जातो। इथून प्रवास सुखाचा हो यासाठी बरेच जण इथे नारळ द्यायला जातात। तुम्ही ट्रॅव्हल्सवाले बघितलात कोकणातून मुंबईत येणारे ते सुद्धा इथे बरेच जण नारळ देऊन आपला प्रवास सुरुवात करतात। त्याच्यामुळं आता गणपतीला नारळ द्यायला आपली गाडी थांबलेली आहे। हे बघा देऊळ आहे, हे बघा देऊळ आहे। नारळ देऊन झालाय आणि आता आपण डायरेक्ट खेडला भेटणार आहोत। खोबरं काय केलंस? खोबरं नाही मग फायनली आपण खेडमध्ये पोचलोय आणि दाभिल गावातून आपण आता सवेनी गावाकडे निघालोय आणि सवेनी गावाच्या जे झोलाई देवीचं मंदिर आहे, सवेनी गावची ग्रामदैवत, तिथेच कार्यक्रम आहे। कार्यक्रम काय ना कार्यक्रम प्रवेशद्वार बसण्यात तोपर्यंत माझा मोबाईल स्विच ऑफ होणार आहे। तुम्हाला चार्जिंग नाही केलेली? आणला चार्जर आणलं तू चार्जिंग? दाभीळ बोला ना, दाभीळ
दाबेच ना गावदेवी मंदिर झोलाई गावदेवी मंदिर वा नाईस एक नंबर रे एक दिवस यायला पाहिजे व्हिडिओ का आता आम्ही पण यांच्याकडे सपाट आहे आमच्यासारखं नाही मस्त आहे रोड हे? मस्त आहे तुम्ही नाही म्हणाले. देव टाकले इकडे पण आहे इकडे पण आहे